नवीन रूममध्ये शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्यानंतर पहिला गॅस जोडला, नंतर दूध उतो घालवलं. जसं मम्मी सांगते नवीन घरात गेले की पहिलं दूध उतो घालवायचं, मग ती प्रोसेस केली आणि त्या दुधाचा मस्त कडक स्पेशल चहा बनवला. तोच चहा मस्त खारीसोबत एन्जॉय करत करत गप्पा मारत मारत पिला. कसं काय करायचं, कुठं काय लावायचं याचं प्लॅनिंग केलं आणि आम्ही लागलो कामाला. रात्री 12-1 वाजेपर्यंत आमची धडपड चालूच होती. जेवढं काय मोठं मोठं सामान होतं तेवढं आम्ही दोघांनी लावून घेतलं आणि नंतर काय बारीक सारीक मी लावत बसते, कारण मला नाही आवडत कुणी काय कुठं ठेवलेलं. मग जसं मला पाहिजे तसं मी लावून घेतलं. आता हे सगळं काम चाललंय म्हणल्यावर जेवणाकडे काही लक्ष नसणार हे दीदीला माहीत होतं, म्हणून तिनं आधीच कुकर भरून भात बनवून ठेवलेला. तुम्हाला टाइम भेटेल तेवढा फक्त गरम करा आणि खाऊन घ्या. जवळजवळ रात्रीच्या 3 वाजेपर्यंत ही प्रोसेस चालू होती. असं सगळीकडे पसारा पडलाय ना, आपण झोपायचं ती बरं नाही वाटत ना, आणि एवढा सगळा पसारा बघून मला काही झोप येत नव्हती. इथून ऑफिसला जायला अविनाशचा पहिलाच दिवस होता, म्हणून म्हणजे सकाळी जरा लवकर उठावं आणि लवकर उठून परत आवरायला घेतलं. पोहेचा मस्त बेत बनवला. अविनाशला ऑफिसला टाटा बाय बाय केल्यानंतर माझं सगळ्यात आवडतं काम करायला मी घेतलं, माझं कपाट आवरणं. डेली यूजसाठी जेवढी कपडे लागतात तेवढी ठेवून दिली कपाटात, बाकीची सगळी सुटकेसमध्ये भरली आणि दिली बेडमध्ये ठेवून. असं वाटतं एखादं कपड्यांचं दुकान काढावं, एवढे कपडे झालेत. हे लॉंग ड्रेस तर एवढे झालेत ना, एकदाच घातले असतील, परत काय घालायची वेळ पण आली नाही आणि ती बाहेर काढायची पण वेळ आली नाही. असं कोणासोबत झाले कमेंट करून मला नक्की सांगा. तरी नशीब लग्नाच्या अर्ध्या साड्या सासरी आहेत आणि अर्ध्या साड्या माहेरी आहेत, म्हणून ती एक बरं झालं. नाहीतर इथं आणखीन एक कपाट घ्यावं लागलं असतं फक्त साड्याच ठेवायला. सगळ्या नवऱ्यांना माझं एवढं एकच वाक्य चांगलं पटत असणार आहे. एका दिवसात बऱ्यापैकी कामं उरकून घेतली, मग काय वेळ भेटला की लगेच दही आणि पोहेवरती चांगलाच ताव मारला.